ते आमच्या डान्स योगा डान्सचे वगैरे व्हिडिओ करून केले ना आणि आज त्याला लाईक्स फुकटची जाऊन दे आम्हाला. डॉक्टर अनुराधा प्रभुदेसाई यांनी आमच्या एका व्याख्यानमालेत व्याख्यान दिलं आणि त्या वर्षापासून त्यांनी आम्हाला सूचना केली की 10 मे हा हुतात्मा दिन म्हणून पाळला जावा. त्या वर्षापासून आम्ही वाचक सल्लागार समिती दरवर्षी हा हुतात्मा दिन 10 मे रोजी इथे पणत्या लावून पाळतो. ओके. प्रत्येक जण एक पणती घेऊन येतात. प्रत्येक जण एक पणती, जवानांसाठी एक पणती. हां, पण कोणी पण पहिले हुतात्मा झाला आहे त्यांच्यासाठी. म्हणजे अनाम जे आहे नाव माहित नाही अशा वीरांसाठी पण माहिती नाही, ज्यांचे कोणी स्तंभ बांधले नाहीत, ज्यांच्या नावानं कोणी पणती पेटवली नसेल, असे जे अनामवीर आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथं येऊन एक पणती पेटवतो. हुतात्मा दिन साजरा करतो. ओके. तुमचं नाव काय? मी उर्मिला देसाई, वाचक सल्लागार समितीची माजी अध्यक्ष. आज आम्ही इथं क्रांती मैदानावर जमलेलो आहोत. वाचक सल्लागार समिती नावाची जी फोंड्याच्या लायब्ररीची वाचक सल्लागार समिती आहे त्याच्या निमित्ताने त्याच्यामार्फत आम्ही इथे हा हुतात्मा दिन साजरा करतो. या दिवशी आम्ही अनामवीरांसाठी जे हुतात्मे झाले आणि ज्यांची नावं कुणाला माहीत नाहीत त्यांच्यासाठी एक पणती पेटवायची प्रत्येकानं, असा हा कार्यक्रम आहे. आणि 10 मे हा आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा सुरुवातीचा जो काळ होता, 10 मे 1857 या दिवशी मंगल पांडेंनी बलिदान केलं आणि हा हुतात्मा दिन साजरा झाला. त्यानंतर अनामवीरांसाठी आम्ही हा साजरा करतो.